मंडळी, कालच्या लेक्चरमध्ये आपण अनुकृती वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या. यातुकल्पनांपासून आपण सुरुवात केली होती. आता आपण क्रीडा या संकल्पनेकडे येणार आहोत. या मूळ लेक्चरकडे येण्याच्या अगोदर कालच UPSCचा रिझल्ट डिक्लेअर झाला. अनेकांनी पेपरमध्ये त्याच्यानंतर न्यूज चॅनलवर सगळ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे पाहिले असतील. पण या सगळ्यांच्या खोलात जाऊन जर तुम्ही विचार कराल, हा आनंद किंवा ते मिळालेलं यश हे काही एका दिवसाचं किंवा शॉर्टकटचं यश नाही आहे. त्याच्यामागे कन्सिस्टन्सी, सातत्य आणि परिश्रम आणि कष्ट हे सगळ्या गोष्टींचं ते मिळालेलं एक प्रकारची देवाणी दिलेली त्यांना एक प्रकारची ती देणगी म्हणायला हरकत नाही. हे जर यश तुम्हा सगळ्यांना अनुभवायचं असेल तर कष्टाला कुठेही कमी पडू नका. देव कुठे ना कुठेतरी तुम्हाला ते नक्की यश तुमच्या पदरामध्ये पाडून देईल. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा. काही अडचण असली किंवा मराठी वाङ्मय या विषयासंदर्भात, कारण आता तुमचा फायदा या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे असा होणार आहे, जे विद्यार्थी नवीन सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी MPSC आणि UPSC यांची जी मेन्स असणार आहे ती सेम असणार आहे. तुम्हाला जर खरंच माझ्या मते आपल्या देशामध्ये जो खरंच आपलं आयुष्य बदलण्याचा एक सोपा मार्ग जर मला कुठे दिसत असेल ना, तर या 2 परीक्षांमध्ये मला दिसतो. तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतं. म्हणजे आज तुम्ही जर अधिकारी बनण्या अगोदरचा एक दिवस आणि अधिकारी बनल्यानंतरचा दिवस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जो तुम्ही जर तुम्हाला तो देखील अनुभवायचा असेल तर तुम्ही अभ्यास करत राहा. ठीक आहे, आता मूळ विषयाकडे येऊयात. आता क्रीडा ही संकल्पना काय सांगते? क्रीडा हा शब्द ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की साहित्य निर्मितीशी याचा काय संबंध? क्रीडा म्हणजे आम्ही खेळतो, म्हणजे बाहेर क्रिकेट असेल, टेबल टेनिस असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, आहे की नाही? मग याला क्रीडा म्हणायचं का? मग क्रीडाचा साहित्य निर्मितीमध्ये काय संबंध येऊ शकतो? याच्यामध्ये मग क्वेश्चन काय विचारले जाऊ शकतात? पहिल्यांदा ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन असा विचारतील की निर्मिती प्रक्रियेमध्ये क्रीडा या सहज प्रवृत्तीचा सहभाग कितपत आहे ते थोडक्यात समजून सांगा. किंवा मग पर्टिक्युलरली विचारायचाच झाला तर मग शब्दक्रीडा व आत्मक्रीडा या सहज प्रवृत्तीशी बडबड गीतांचा कसा संबंध आहे? म्हणजे बालसाहित्याच्या संदर्भात जर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आला ना, बालसाहित्य असू दे, बडबड गीता असू देत किंवा लोकगीता असू देत, त्याच्यामध्ये क्रीडा हा शब्द येणं म्हणजे येणं क्रमप्राप्त आहे. तो तुम्हाला लिहिणंच आहे त्या याच्यामध्ये. मग क्रीडा ही संकल्पना काय ती पाहूयात आपण. खेळणं हा त्याचा अर्थ तो अर्थ आहे का? तो एक अर्थ म्हणू शकता तुम्ही. आणखीन क्रीडाचा साहित्य निर्मितीमध्ये काय संदर्भ आहे तर हे या लेक्चरमध्ये पाहूयात आपण. सिंपल गोष्ट आहे. क्रीडा म्हणजे काय? आता समजा तुम्ही आयुष्य जगत आहात, ठीक आहे. तुमच्या आयुष्यामध्ये समजा तुम्हाला अशी देवाने 100% तुमची असे इमॅजिन करा 100% तुमच्याकडे बॅटरी आहे. तुम्हाला लाईफमध्ये एनर्जी म्हणून ती 100%, जशी आपल्या मोबाईलची बॅटरी असते ना तशी ती बॅटरी समजा तुम्हाला तुमच्या शरीराला लिहिलेली 100% बॅटरी. त्याच्यामध्ये जीवनावश्यक जे घटक आहेत, म्हणजे तुमची दिवसभरातले सकाळचा व्यायाम असेल, दुपारची नोकरी असेल, संध्याकाळचं जे काही स्वयंपाक वगैरे जे काही गोष्टी असतील, तर त्याच्यामध्ये तुमची एनर्जी समजा 70% खर्च होती. तर उरलेली 30% एनर्जी राहते ना तुमची. ती 30% जी एनर्जी आहे तर ती जी शक्ती आहे, अतिरिक्त शक्ती ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातून काहीतरी एक क्रिएशन किंवा त्याच्यातून काहीतरी नवनिर्माण तयार होऊ शकते. त्या गोष्टीला आपण खऱ्या अर्थाने क्रीडा म्हणतो. कळलं? हे बघा, तेच म्हटलं आहे की आपल्या उदरनिर्वाहाकरिता आवश्यक ती धडपड मानव व इतर प्राणी करत असतो. जीवनावश्यक गरजांची पूर्तता झाल्यावर शरीरात साठलेली अतिरिक्त शक्ती बाहेर येण्याचा जो प्रयत्न करत असतो, त्याच्यातून काहीतरी निरर्थक हालचाली घडत असतात. त्याला नीट वाट मिळावी याकरता जे प्रयत्न केले जातात त्याला आपण क्रीडा म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्यामुळं काय होतं तर त्याच्यातून कला निर्मिती, उरलेल्या शक्तीपासून ती उरलेली जी शक्ती आहे ती कशात प्रेरक ठरते? मग कला निर्मितीसाठी प्रेरक ठरते. कोणी त्याच्यातून डान्स शिकतो, कोणी त्याच्यातून गायन शिकतं, तर कोणी लिहायला शिकतं, आहे की नाही? तर कोणी कोणती पण कला अवगत करतं. मग ती प्रत्येक व्यक्तीमध्ये ती क्रीडा ही प्रवृत्ती सारखीच असते का? तर नाही. तर त्यांचं म्हणणं की काही अर्थाने ती मानसशास्त्रांनी काय म्हणलं की ती काही अर्थाने अनुवंशिक देखील म्हणावी लागेल. ठीक आहे. आता त्याच्यातून जनरली ज्या क्रीडा प्रवृत्तीला सगळ्यात जास्त जे वळण मिळतं ते बालवयात मिळतं आणि तारुण्यात मिळतं. कारण आपण त्या वयात ज्या गोष्टीचा अधिक सराव करतो ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जास्तपणे ती
बाहेर येते. म्हणून सहज प्रवृत्तीने लाभलेली ऊर्जा आणि प्रयत्नपूर्वक केलेले परिश्रमातून कौशल्य उभी राहते आणि अशा प्रकारे कला निर्मितीमध्ये क्रीडा प्रवृत्तीचा सहज उपयोग केला जातो. ठीक आहे. आता इथं जे सांगितलेलं आहे एवढे काय म्हणजे आता इथं त्यांनी आता जनरली खेळ व लीला हे शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो, पण रवींद्रनाथ टागोर जे होते महान चित्रकार, विख्यात चित्रकार, साहित्यिक, त्यांनी असं म्हटलं की खेळ आणि लीला या दोनमध्ये फरक आहे. खेळ म्हणजे कशाला म्हणायचं, खेळ आता समजा लहान असू तर लहानपणी आपल्याला विटू दांडू आवडत होतं, मोठे झालो तर आपल्याला क्रिकेट आवडायला लागलं, म्हातारल्यानंतर आणखीन काहीतरी वेगळं आवडायला लागेल. वयपरत्वे खेळाची जी आवड आहे ती बदलत राहते. पण लीला ही अशी प्रवृत्ती आहे की सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जी प्रवृत्ती आहे तिला लीला म्हटलं जातं. म्हणून लीलेचं एक प्रकारचं प्रकट रूप म्हणजे खेळ असं म्हटलं गेलं. ठीक आहे. आता हे क्रीडनियक म्हणजे भरत मुनींनी नाट्य केलेलं क्रीडनियक असं म्हटलं. जसं फॉरेनला प्ले म्हणतात ना नाटकाला, का प्लेला यायचं का तुला, तर प्ले म्हणजे नाटक, तसं भरत मुनींनी क्रीडनियक असं नाटकासाठी शब्द वापरला होता. ठीक आहे. बाकी काही नाही आहे इथे. आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की क्रीडा प्रवृत्तीचा सहभाग हा सहज प्रवृत्तीशी आहे. जसं तुम्हाला म्हटलं की सहज प्रवृत्ती म्हणजे काय, सहज म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं ना, निसर्गाकडे तुम्ही पाहता, निसर्गामध्ये जर तुम्ही गेले तर तो मग झऱ्याचा आवाज ऐकू येतो, वाऱ्यामुळं जो पाण्याची हालचाल होते ती तुम्हाला दिसते, किंवा पावसाची रिमझिम त्याचा एक वेगळाच आवाज असतो, पक्ष्यांची सकाळची किलबिल असते त्याच्यात एक वेगळी लय असते. या सगळ्या गोष्टींमध्ये एक लयबद्धता असते. या सगळ्या गोष्टी निसर्गातील विविध घटकांमध्ये एक प्रकारची काय असते, ती लयबद्धता असते. आणि त्याची जाणीव जेव्हा त्या लेखकाला होते ना, तेव्हा ते नकळत संस्कारण ते आपल्या साहित्य संस्कृतीवर होत असतं. मग त्याच्यातून कळत नकळत जे संस्कार होतात त्याच्यातून एक प्रकारची कला निर्मिती होते. त्याच्यातून काय उभं राहतं, मग लोकगीतं अशाच नैसर्गिक लयीतून निर्माण झालेली दिसतात. म्हणून ती आपल्याला अधिक जवळची वाटतात, अधिक भावतात. तुम्हाला माहिती आहे संस्कृतीच्या म्हणजे कुठली संस्कृती उचला त्याच्यामध्ये सुरुवात ही काव्यापासून झालेली आहे. प्रत्येक संस्कृतीच्या साहित्य परंपरेची सुरुवात ही काव्यापासून होते. एवढी ती सहज प्रवृत्ती आहे क्रीडा. ठीक आहे. याला कारण काय तर निसर्गातल्या लयबद्ध जे काही निसर्गातली घटकांची जी लयबद्धता आहे त्याचे जे आपल्यावर संस्करण होतात तर त्याचा ते उपयोग होतो त्याचा. मग त्याच्यामुळं मग पुढे अंगाई गीतं त्याचाच एक परिपाक म्हणावा लागेल. ठीक आहे. क्रीडा प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या लयीचा विलक्षण प्रभाव कवीवर होतो आणि त्या प्रभावाला शब्दरूप देणं म्हणजे त्या लयीशी खेळण्याचा प्रयत्न असतो. मग आपल्याला माहिती आहे की बालपणी आपल्या शरीरात जी अतिरिक्त ऊर्जा निर्माण होते तिला वाट मिळावी म्हणून नैसर्गिक गरजेपोटी आपण निरर्थक बडबड करतो. तिला जेव्हा काव्यरूप मिळतं त्यालाच काय म्हणतो आपण, बडबड गीतं म्हणतो. अटक मटक चवळीचं टक, चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोड वगैरे हे असेल. किंवा मग बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला आहे की नाही, कित्येक अशी बडबड गीतं आपण लहानपणी ऐकलेली आहेत. तर त्याचं उदाहरण म्हणून तुम्ही तिथे लिहू शकताय. ठीक आहे. आता त्यांनी इथं जे सांगितलेलं नाही तुकारामांचे एक अभंग सांगितलं त्यातली शेवटची ओळ सांगतो. पण तुकारामांनी सांगितलं की मी साहित्य का लिहितो किंवा मी कविता का मी अभंग का निर्माण करतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणजे विश्वास तो देव म्हणूनही धरियेला भाव, म्हणजे तो विश्वास तो देव आहे म्हणून त्याच्यावर भाव धरला मी. माझी वदवी तो वाणी ज्याने ज्याने धरिली धरणी, जोडिली अक्षरे नव्हती बुद्धीची उत्तरे, नाही केली आटी काही मानदंबासाठी. म्हणजे ही जे सगळं खटाटोप केलं आहे मी काय मान मिळावा म्हणून नाही केलेला किंवा पैशासाठी नाही केलेला किंवा दंभ म्हणून नाही केलेला. तर कोणी भाग्यवंत तया फळेल उचित तुका म्हणे जरा आहे मुळीचा चिखरा. म्हणजे आपल्या काव्यनिर्मितीमागे कोणतीही व्यावहारिक दृष्टी किंवा मानपणाची अपेक्षा नसून केवळ आपल्या मनात असलेली प्रेरणा आहे हे अभंगातून तुकोबांनी स्पष्ट केले आहे. ठीक आहे. तिथं बासी मांडेकरांचं गणपतवाणीची ती कविता आपल्या सगळ्यांना माहिती, गणपतवाणी बीडी पिताना चावायचा नुसतीच काडी वगैरे ते सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला आता क्वेश्चन विचारला काय जाऊ शकतो, निर्मिती प्रक्रियेमध्ये क्रीडा सहस्प्रवृत्ती सहभाग कितपत आहे ते सांगा, किंवा शब्दक्रीडा आत्मक्रीडा या सहज प्रवृत्तीशी बडबडगीतांचा कसा संबंध आहे याचं उत्तर तुम्ही काय देशाल सांगा बरं मला. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगितलं तरी चालेल, किंवा नेमकी मी लाईव्ह लेक्चरची सवय लागली आहे मला त्याच्यामुळे मी तुम्हाला लगेच प्रश्न करतो पण काही हरकत नाही. आता चिवताय दार उघड आहे की नाही हे सारखं बडबडगीत आहेत. मग शब्दक्रीडा या आत्मक्रीडा या सहज प्रवृत्तींचा संबंध बडबड गीतांशी सांगताना तुम्ही सांगाल की हा संबंध एकतर घनिष्ठ संबंध आहे दोघांचा, आणि तो संबंध कशातून तयार झालेला आहे तर निसर्गाच्या नैसर्गिक वर्तनातून क्रीडा प्रवृत्तीमधून
वर्तनातून आणि क्रीडा प्रवृत्तीमधून झालेला पाहायला मिळतो. ठीक आहे, क्रीडा प्रवृत्तीमधून. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की शब्दक्रीडा म्हणजे काय? म्हणजे मुलांनी शब्दांशी खेळणं. म्हणजे मुलांनी शब्दक्रीडा म्हणजे मुलांनी शब्दांशी खेळणं. शब्दांशी खेळणं म्हणजे अटक बटक चवळी चटक हे सगळे यमक शब्द आले, आहे की नाही? किंवा मग असे तुम्हाला मी म्हणलं चिवताई चिवताई दार उघड, हे तिच्या काय भावनांची केलेली अभिव्यक्ती. लहान मुलांच्या त्याच भावना असतात, तेच भावनाविश्व असतं. म्हणून शब्दक्रीडा म्हणजे आपण म्हणू शकतो की लहान मुलांनी शब्दांशी खेळणं. शब्दांशी खेळणं त्याला आपण शब्द आत्मक्रीडा कशाला म्हणायचं? मग मुलं जी स्वतःशीच बडबड करतात ना, एक त्यांचं भावविश्व असतं, त्या भावविश्वामध्ये काही पण इमॅजिन काही पण करू शकतात. मग खऱ्या अर्थाने ते आत्मक्रीडेतून काय होतं, तर मुलं जी स्वतःशी बोलतात, स्वतःच्या भावनाविश्वामध्ये जे रममाण होतात, मुलं स्वतःच्या भावनाविश्वांशी रममाण होणे, स्वतःच्या भावनाविश्वात रममाण होणे आणि त्याच्यातून जे निर्मिलं जातं त्याला आपण आत्मक्रीडा म्हणतो. बडबडगीतं हे आत्मक्रीडेला चालना देतात, त्याच्यातून नाच गाणं वगैरे तयार होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे बडबडगीतं ही मुलांच्या नैसर्गिक शब्दक्रीडा आणि आत्मक्रीडेचा एक सहज स्फूर्तीने केलेला आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं सर्जनशीलता वाढते, भाषिक कौशल्य वाढतं. ठीक आहे, हे तुम्ही उदाहरणातून सांगू शकता. पुढच्या लेक्चरला आपण आत्मशोध आणि जीवनशोध पाहूया.